तर नमस्कार मित्रांनो, सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघा एका महत्त्वाच्या विषयावरती बोलतोय। तर एक मण्यार जातीचा म्हणजे भारतातील सगळ्यात विषारी असणारा जो साप असतो, कॉमन क्रेट म्हणायचं त्याला, तर तो साप आज या ठिकाणी एका बादलीखाली त्यांनी ठेवला होता असं त्यांचं सांगणं आहे, म्हणणं आहे। बघूया। तर बघू शकताय, हा भारतातील सगळ्यात विषारी असणारा कॉमन क्रेट म्हणजेच मण्यार जातीचा साप आहे। तर बघू शकताय, अति विषारी असणारा हा साप आहे। बघा, एका वेळेला 20 mg पर्यंत विष सोडू शकतो आणि माणसाला मारण्यासाठी 1 mg पुरेसा आहे। इतकं पॉवरफुल हा साप आहे। बघा, आशिया खंडातील सगळ्यात विषारी साप आहे। याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन प्रकारचं विष आढळून येतं, जे की आपल्या शरीराच्या नर्वस सिस्टीमवरती त्याच्या विषाचा परिणाम होत असतो। तर बघा, तो जीभ बाहेर काढून हवेतला गंध ओळखण्याचा प्रयत्न करतोय आणि थोड्याच वेळात तो हालचाल करून पळण्याचा सुद्धा प्रयत्न करू शकतो, लक्षात घ्या। त्यामुळं बघा, वेळ न वाया घालवता आपण त्याला कशा पद्धतीने पकडतोय। अतिशय चपळ असणारा साप असतो बघा। तर याला पकडत असताना आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागते, कारण बघा, याचा एक दंश माणसाला वरती पोचवू शकतो। त्यामुळं अतिशय विषारी असणारा साप आहे। त्याचं वर्णन कसं आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। बघा, त्याचा जो रंग आहे तो ब्लूश ब्लॅक रंग आहे, म्हणजेच निळसर काळा, अत्यंत लाजाळू असणारा साप आहे। आणि त्याचं डोकं बघा शरीराच्या खाली त्यानं घातलं का, कारण तो लाजाळू साप आहे आणि शक्यतो हल्ला करत नाही, लक्षात घ्या। असं त्याचं डोकं आतमध्ये लपवून बसत असतो, लक्षात घ्या, दिवसाचा, कारण तो निशाचर साप आहे। फक्त आणि फक्त रात्रीचा बाहेर पडतो। त्यामुळे लक्षात घ्या, झोपेत असताना बघा तुरुणात वगैरे आपल्या आला तर तो झोपेत असल्यानंतर बाईट झाल्यानंतर समजून येत नाही, कारण जे त्याचे दात असतात ते सुईच्या टोकापेक्षा लहान असतात। आता त्यानं त्याचं शरीर फुगवलं आहे, चपटं केलं आहे, याचे बघा एक साईन असते, म्हणजे एक सिग्नल असतो आपल्याला की माझ्या जवळ येऊ नका, असा त्याचा एक संदेश असतो, सिग्नल असतो, लक्षात घ्या। त्यानं बॉडी त्याची चपटी केलेली दिसत्या, त्यामुळे तो चिडलेला आहे। याच्यावरून आपल्याला लक्षात येत असतं, सापांची माहिती असल्याशिवाय कुणीही सापांच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका। बघा, ते जीवावरती बेतू शकतं। हल्ले काय त्याला? नाही याकडून घेते स्वतःला टोपण दे दादा। एखादी काठी काढे का काठी छोटी भाजी लेबू काढ नको काठी आहे का होती सही बारकी बारकी नाही चालू त्याच्यापेक्षा बारकी पाहिजे थोडी सही आहे पुढे पाय बोलू शकते बरं का? हां, ठीक आहे। बघू नका पहिली गोष्ट। ही सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस असते बघा। त्याला कुठल्याही प्रकारचा इजा न होऊ देता आपण त्याला कॅप्चर केलेला आहे। तर बघा मित्रांनो, हा साप अति विषारी आहे, आशिया खंडातील सगळ्यात विषारी साप आहे। आणि याच्यामुळं बऱ्यापैकी धोका का होतो, कारण हा साप निशाचर असल्यामुळं रात्री झोपेत वगैरे आपल्या बघत त्याच्यावरती पडली, दाब पडला तर चावतो, आणि चावलेला चटकन समजून येत नाही, कारण त्याचे दात सुईच्या टोकापेक्षा लहान असतात। आणि चावल्यानंतर बघा, जेव्हा विषाचं रिएक्शन चालू होतं त्यावेळेला बघा अचानक पोटा दुखायला चालू होतं, उलट्या व्हायला चालू होते, त्या घाम यायला चालू होतो। त्यामुळे लोकांना काय वाटतं की दिवसानं काय तर खाल्लेलं असतं, त्यामुळे तो उलट्या करतो, गैरसमज होतो। अशा वेळेला हातरून वगैरे जाळून बघायचं, त्यामध्ये साप नक्की सापडतो, लक्षात घ्या। आणि साप जर सापडला तरी सुद्धा घाबरायचं नाही, दवाखान्यात जाऊन अँटीव्हेनम घेतले की माणसाला शक्यतो काय होत नाही। गैरसमज पाळून अजिबात त्याला मारण्याचा वगैरे प्रयत्न करतो। जंगलामध्ये सोडलेलं आहे, तर तो अगदी सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून जाणार आहे। खूपच चपळा होता आणि खूपच साईजनं सुद्धा मोठा होता। बघू शकताय, तो या ठिकाणी दिसतोय आपल्याला थोडासा, तर तो अगदी सुरक्षितपणे जंगलामध्ये निघून गेलेला आहे।